नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता ऐश्वर्या तिच्या रूममध्ये बसलेली असते. आता मात्र तिला सारखं सारखं तिचं आणि सौमित्राचं लग्न जमल्याचे नंतरचे सगळे काही क्षण आठवत असतात. कशी सौमित्राच बरोबर तिची एंगेजमेंट झालेली असते आणि जानकी हा लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलेली असते. त्यानंतर आता सारंग बरोबरचा प्रस्ताव मांडताच लग्नाचा जानकीने सर्वांसमोर सारंगला सांगितलेले असते. भाऊजी, तुम्हाला मान्य नसेल तर सरळ सरळ नकार द्या. आता मात्र जानकीचा ऐश्वर्याला खूपच राग येतो. ती मात्र खूप रागामध्ये असते. त्याच वेळी इकडे बाहेर सयाजीरावांना कावेरीबाई म्हणत असते, अहो, आपली ऐश्वर्या खरंच या गावासाठी आपल्या घराच्या आनंदासाठी हे लग्न करते असं वाटतंय का तुम्हाला? तेव्हा त्या लगेच सयाजीराव म्हणतात, हो, आपल्या पोरीने एवढा समंजसपणे निर्णय घेतलाय ना लग्नाचा. तेव्हा लगेच आता कावेरीबाई म्हणते, अहो, आपण ऐश्वर्याला एवढी स्थळं दाखवले पण तिला कुठलीही मुलं पटत नव्हती. तिने प्रत्येक मुलात काही ना काही नकार काढायचीच, ती काही ना काही खोट काढायचीच. तिला फक्त सौमित्र आवडला होता म्हणून ती त्याच्याबरोबर लग्नाला तयार झाली होती. पण हा सारंग, तो दिसायला, वागण्यात काहीच कशातच चांगला नाही आहे तो. मग हिला कसा आवडला तो? तुम्हीच विचार करा ना. नक्की तिचा या सगळ्यामागे काहीतरी वेगळाच हेतू दिसतोय. तर इथे आता ऐश्वर्या रूममध्ये म्हणत असते, हो, माझा हेतू वेगळाच आहे आणि आता तोच हेतू साध्य करण्यासाठी मी त्या सारंगबरोबर लग्न करते. सौमित्र, तू मला नकार दिला, मला सोडून तू त्या मुलीबरोबर पळून गेला. आता बघ, तुझ्या पाठीत असा खंजीर खुपसणार आहे ना, बघ, तुला सोडणार नाही आहे मी. तुला काय वाटलं असेल बाकीच्या मुलींसारखी तू मला सोडून गेला म्हणून मी मुळमुळू रडत बसेल? शक्यच नाही. अरे, तू मारून गेलाय पण मी मारणाऱ्यातली नाही आहे. मी आधी वाचवणाऱ्यातली होणार आणि मग मारणार. बघ, ही ऐश्वर्या रणदिवे आता या बरोबर लग्न करून कशी या रणदिवेंची वाट लावते ते. आणि हो, त्या मुलीबरोबर ना तुला मी सुखाने जगू देणार नाही. आता बघच. तर इथे आता वरती जानकीने ओटी भरलेलं पिशवीत सगळं सामान ठेवलेलं असतं. तेव्हा आता ऐश्वर्या ते पिशवीकडे बघू लागते आणि म्हणते, आणि जानकी, तुला तर मी सोडणार नाही. तू मला या सगळ्यात अडकवलंय ना, तू मला फसवलंय. त्यामुळे बघ, या जानकीची तर अशी हाल करणार आहे ना की आयुष्यात या ऐश्वर्याला ही जानकी कधीही विसरू शकत नाही. असे म्हणून आता जानकी ते पिशवीतून ती ओटी भरण्याची साडी काढते आणि आता साडी ती फाडून टाकते. तेव्हा आता ऐश्वर्या हसत असते आणि म्हणत असते, बघ, अशी हालत करण्यात आहे जानकी मी तुझी. असे म्हणून आता ती स्वतःशीच हसत असते. त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी नाना खूप पैसे घेऊन आता ऋषिकेश जवळ आलेले असतात आणि म्हणतात, ऋषिकेश, दर हे पैसे. तेव्हा ऋषिकेश बोलतो, नाना कशाला? हे सगळ्या पैशाची मला गरज नाही आहे. तेव्हा नाना बोलतात, अरे ठेव, घरात लग्न कार्य आहे म्हटल्यानंतर लागणारच ना पैसे. तेव्हा त्या ऋषिकेश म्हणत असतो, नाही नाना, मला नको आहे. तेव्हा लगेच आता सुमित्रा बोलते, ऋषिकेश, तुझ्या बापाच्या जीवाला चैन पडणार नाही, घे ते पैसे, घे बरं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघा नाना, आईचा शब्द म्हणजे माझ्यासाठी देवाचा शब्द आहे. सगळ्यात जास्त प्रेम माझं माझ्या आईवरच आहे, त्यामुळे तिचा शब्द मी खाली पडू देत नाही हां. तेव्हा त्या सुमित्रा बोलते, बाद झालं, नको हरभऱ्याच्या झाडावरती चढू मला, नाहीतर मी पडेल खाली. आता मात्र नाना, ऋषिकेश सर्वजण हसू लागतात. तेव्हा नाना बोलतात, चला चला, आता तयारीला लागावं लागेल ना, हो की नाही? पण आता लगेच सुमित्रा बोलते, पण मला जरा टेन्शनच येते. आपल्या सारंगला लग्न झाल्यानंतर सगळं काही जमेल ना, निभवता येईल ना त्याला? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, हे बघ आई, नाना, तुम्ही दोघेही टेन्शन घेऊ नका. ऋषिकेश, ही जानकी असताना कसलं आलं टेन्शन? आम्ही बरोबर सारंग आणि ऐश्वर्याला सांभाळून घेऊया. तेव्हा आता लगेच नाना म्हणतात, हे सगळं ठीक आहे रे, पण सारंगची खोली खूप छोटी आणि लग्न झाल्यानंतर सुनबाईला त्या खोलीत ठेवावं लागेल. ऐश्वर्याला पटेल का ती रूम? तेव्हा आता लगेच ऋषिकेश बोलतो, हे बघा नाना, माझ्याकडे एक मार्ग आहे. आपण ना सौमित्राची रूम अजून छान करू आणि त्यामध्ये सारंग आणि ऐश्वर्याला राहायला देऊ. तेव्हा त्या लगेच सुमित्रा म्हणते, हो, ही आयडिया छान आहे. म्हणजे कसं, सारंग आणि ऐश्वर्या तुमच्या जवळच राहतील. ऋषिकेश, कायम सारंग आणि ऐश्वर्याला तुमच्या जवळच ठेवा, म्हणजे कसं तुमच्या पावलावर पाऊल टाकूनच संसार करतील ते तुमच्यासारखा. तेव्हा लगेच ऋषिकेश आता नाना आणि आईजवळ बसतो आणि म्हणतो, हे बघा नाना आणि आई, तुम्ही काळजी करू नका. सारंग माझा लाडका आहे आणि मी त्याची नेहमी साथ देणार आहे. आता मात्र हे ऐकून सुमित्राला आणि नानांनाही बरं वाटतं. त्यानंतर इथे आता हॉलमध्ये सारंग ओवीला घर बनवून देत असतो, पत्त्यांचं घर. पण मात्र
शेवटचा वरचा बंगला सारंगला जमतच नसतो. त्याचा हात थरथर कापत असतो. त्याच वेळेस ओवी बोलते, अरे काका काय झालंय? तू किती मस्त घर बनवत असतो. आज काय होतंय तुला? का पडतंय सारखं सारखं घर? तेव्हा त्या लगेच सारंग बोलतो, ओवी का कुणास ठाऊक हात थरथरायले ग. तेव्हा ओवी बोलते, त्या डेंजर आंटी बरोबर लग्न करून भीती वाटते का तुला? तेव्हा त्या लग्न करायचंय ना तुला तिच्याबरोबर. तेव्हा आता सारंग लगेच ओवीकडे बघू लागतो आणि म्हणतो, काय डेंजर आंटी? तुला कोणी सांगितलं? तेव्हा लगेच ओवी म्हणते, मला मोठ्या आजीने सांगितलं. ती डेंजर आंटी मोठ्या आजीची खूप लाडकी आहे ना, पण तू नको करू तिच्याशी लग्न. नाहीतर आहे ना, लग्न झाल्यानंतर ती मला तुझ्याशी खेळूच देणार नाही. तेव्हा सारंग म्हणतो, असं कसं? लग्न झालं तरी मी खेळणारच आहे ओवीबरोबर. तेव्हा ओवी म्हणते, नाही, सौमित्र काकालाही तिने माझ्याबरोबर खेळू दिलं नव्हतं. मग तुझ्याबरोबर लग्न झालं तर तुला पण ती माझ्याबरोबर खेळू देणार नाही. तेव्हा सारंग म्हणतो, असं नसतं गं. तेव्हा ओवी म्हणते, पण ती बॅड आंटी आहे ना, का लग्न करतोयस तू? नको ना करू रे सारंग काका. तेव्हा सारंग म्हणतो, हे बघ ओवी, असं म्हणायचं नाही. ती बॅड होती, पण आता तू खूप चांगली झाली, त्यामुळे ती आता तसं वागणारच नाही. त्यामुळे हे बघ, कुणाबरोबर त्याने असं डेंजर आंटी, बॅड आंटी असं तिच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आणि कुणालाही काहीही सांगायचं नाही हं ओवी. चल प्रॉमिस दे. तेव्हा त्या लगेच ओवी म्हणते, मी प्रॉमिस देते काका, पण तू पण आधी मला प्रॉमिस दे. लग्न झालं तरी तू माझ्याशी खेळणार बरं का. आता मात्र लगेच सारंग ओवीला प्रॉमिस देतो. तेव्हा लगेच सारंग म्हणतो, आता तू दे मला प्रॉमिस. या डेंजर आंटीबद्दल तू कुणाशी काहीही बोलणार नाही. आता मात्र ओवी ही आपल्या सारंग काकाला प्रॉमिस देते. तेवढ्यात आता जानकी येते. जानकी म्हणते, ओवी जा बरं तू रूममध्ये जाऊन अभ्यास कर, जा पटकन, असे म्हणून ओवीला वरती पाठवते. तेव्हा आता लगेच जानकी सारंगजवळ बसते आणि म्हणते, वाव, खूप मस्त घर बनवलंय. तेव्हा सारंग म्हणतो, हो, ते ओवीला आवडतं ना. तेव्हा आता जानकी बोलते, सारंग भाऊजी, तुम्हाला काही विचारायचं होतं, विचारू का? तेव्हा सारंग म्हणतो, हो जानकी वहिनी, विचार ना, मी तुला कधी नाही म्हटलोय का? तेव्हा आता लगेच जानकी म्हणते, तुम्ही या लग्नाला होकार दिलाय, पण तरीही तुम्ही अजून विचार करा. तुमच्यावरती कुठलीही जबरदस्ती नाहीये, असं काही नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही शांत मनाने विचार करा आणि मग निर्णय द्या. तेव्हा त्या सारंग भाऊजी लगेच जानकी वहिनीला बोलतो, अगं वहिनी, तू असं काय बोलते? इथे काल मी सगळ्यांसमोर होकार दिलाय लग्नाला आणि आता तर लग्नाची तयारी पण चालू झाली आणि आता पुन्हा जर दगाफटका झाला तर खूप अवघड होऊन बसेल. रामायण उभी राहील इथे. तेव्हा जानकी म्हणते, राहू द्या, रामायण उभी राहू द्या, महाभारत उभी राहू द्या, काही होऊ द्या, आपण सगळे मिळून त्याला साथ देऊ, तोंड देऊ. पण तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे प्लीज या लग्नाचा विचार करा. तेव्हा त्या लगेच सारंग म्हणतो, वहिनी, तू आणि ऋषिकेश दादा जर माझ्यासोबत असेल ना, तर मी ऐश्वर्याबरोबर खरंच खूप चांगला संसार करेन. फक्त तुमच्या दोघांची साथ मला हवी. माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे. तेव्हा जानकी बोलते, सारंग भाऊजी, आम्ही कायमच तुमच्यासोबत असणार आहोत. अहो, पण तरीही तुम्ही विचार करा ना. नाहीतर तुम्हाला नसेल करायचं तर सरळ सरळ नकार द्या. तेव्हा सारंग म्हणतो, नाही नाही वहिनी, मी कुठल्याही दबावात लग्न नाही करतही. मी खरंच खरंच माझ्या मनापासून या लग्नाला होकार दिलाय. तेव्हा तर जानकी बोलते, काय मनापासून? कुठल्या तुम्ही अँगलने मनापासून विचार करतायत? अहो, तिचं एज्युकेशन काय, तुमचं एज्युकेशन काय, तिचं शिक्षण वेगळं, तुम्ही वेगळं, तुम्हाला शेती आवडते, तिला तिला आवडते का, तिचं सगळं काही वेगळं आहे हो. मग कसं काय मनापासून तुम्ही ठरवलंय तिच्याबरोबर लग्न करायचं? आणि हो, त्या ऐश्वर्याने नाही का घेतलंय ना, मला काहीतरी प्रॉब्लेमच वाटतोय. आणि तशीही ती स्वभावाने कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही कधीही तिला एकांतात भेटले नाही, एकदाही भेटलेले नसताना तुम्ही कसं मनापासून तयार झाले लग्नाला तिच्याशी? तेव्हा सारंग म्हणतो, नाही नाही वहिनी, आधी होती ती डेंजर होती, पण आता खरंच खूप चांगली झाली गं. बघ ना, गावाच्या आनंदाच्या, घराच्या आनंदासाठी, समाजासाठी तिने बघ ना केवढा मोठा निर्णय घेतलाय. माझ्यासाठी लग्नाला माझ्यासारख्या मुलाबरोबर लग्न करायला तयार झाली. अगं, ती किती सुंदर आहे, हुशार आहे, शिकलेली आहे, मॉडर्न आहे आणि तरीही ती माझ्याशी लग्न करायला तयार झाली. बघ ना, किती समंजसपणाने वागली ना ती. तेव्हा लगेच जानकी बोलते, म्हणजे ती सुंदर आहे, स्मार्ट आहे, हुशार आहे म्हणजे तुम्ही कमी आहात का? अहो, अख्ख्या गावात शेतीतली जेवढी माहिती तुम्हाला आहे ना, तेवढी कुणालाच नाही आहे. सगळे लोक तुम्हाला विचारतात माहिती आणि तुम्ही काय स्वतःला कमी लेखताय? ती स्मार्ट आहे म्हणजे तुम्ही कमी आहात असं नाही आहे.
प्लीज समाजाचा, घराच्या आनंदाचा विचार करू नका सारंग भाऊजी. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज तिला एकदाही भेटले नाही आणि असं कसं तुम्ही होकार देता येईल. तेव्हा सारंग म्हणतो, वहिनी मी भेटलो होतो तिला, एकांतात एकदा भेटलोय मी तिला. तेव्हा तर जानकी बोलते, काय एकांतात एकटे भेटलेत पण मला तर कधी बोलले नाही. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो, सौमित्र दादा पळून गेला ना त्यावेळेस मी गेलो होतो तिच्याकडे माफी मागायला, कारण खरंच खूप भीती वाटत होती. तेव्हा तर जानकी बोलते, काय तुम्ही भेटायला गेला होतात तिला आणि त्यानंतर तुमच्याबरोबर लग्न करायचा निर्णय घेतला तिने. तेव्हा सारंग म्हणतो, हो वहिनी आता झालं ना ते, जाऊ दे ना, मी तयार आहे, खरंच मनापासून तयार आहे मी लग्नाला, तू कसलंही टेन्शन घेऊ नको बरं. आता सारंग लगेच जानकी वहिनीला बोलतो, चल मला ना बागेत खूप काम आहे, मी जातो, असे म्हणून बाहेर निघून जातो. आता मात्र जानकी ते पत्त्यांचं घर पूर्ण करत असते आणि म्हणत असते, का कुणास ठाऊक ही या ऐश्वर्याने असा निर्णय घेतलाय, पण नक्की तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे. आता मात्र तिला लगेच ऐश्वर्याचे ते चिडचिडे सगळे स्वभाव आठवू लागतात. आता मात्र जानकीने ऐश्वर्याचा सगळा डाव ओळखलेला असतो. तर इकडे आता ऐश्वर्या तिच्या रूममध्ये बसलेली असतानाच कावेरी तिथे येते आणि म्हणते, ऐश्वर्या काय चालू आहे तुझं, माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग, तू हे लग्न कशासाठी करते, मला काही कळत नाही असं वाटतं का तुला. आता मात्र ऐश्वर्या आपल्या आईवरती भडकते आणि म्हणते, जाणून घ्यायचंय तुला, तुला जाणून घ्यायचंय का मी हे लग्न कशासाठी करते, त्या जानकीचा सूड उगवण्यासाठी करते मी. नाही की तिला त्या घराबाहेर काढलं ना तर नाव ऐश्वर्या लावणार नाही, या रणदिव्यांना रस्त्यावर आणणार आहे मी. बघ, या रणदिव्यांची नाही वाट लावली ना तर ऐश्वर्या नावात राहायचं माझं, असे आता तिने आईला धमकावून सांगितलेले असते. तर तिची आई लगेच तिला ओढत बाहेर आणते. तर तिथे सयाजीराव बसलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई सोड, मला काय करतेस. आता लगेच सयाजीराव म्हणतो, काय चालू आहे कावेरीबाई तुमचं, सोडा सोडा त्यांना पटकन. तेव्हा आता लगेच कावेरी म्हणते, बघा बघा तुमच्या मुलीचे प्रताप बघा, काय चालू आहे, तुम्ही म्हणे समाजासाठी, घराच्या आनंदासाठी ही पोरगी लग्न करते, नाही हो, त्या रणदिव्यांचा सूड उगवण्यासाठी ही लग्न करते. आता मात्र लगेच ऐश्वर्यामध्ये, हो, त्या सौमित्रने मला फसवलं, त्या सौमित्र आणि जानकीने, म्हणून मी हे लग्न करते त्यांचा सूड घेण्यासाठी. त्या सौमित्रच्या डोळ्यासमोर मी त्या सारंगची बायको बनून त्या घरात राहणार, कायम अशी त्याला तिळतिळ मारणार आहे, जो नाही करून त्या मुलीबरोबर तो कधीही संसार करू शकत नाही. आणि त्या जानकीला, ती तर माझ्या इतकी डोक्यात जाते ना, बघा तिची अशी वाट लावणार आहे ना, ती आयुष्यात ऐश्वर्याला विसरणार नाही. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे कावेरीने आता जानकीला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते, मला ना तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. त्या क्षणी आता ऐश्वर्या तिथे येते आणि कावेरीच्या हातून मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणते, फोनवर कशाला सांगते, डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन सांगू ना. त्यामुळे मित्रांनो आता कावेरी जानकीला हे सत्य सांगणार का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ